मंत्रालयामध्ये किंवा विधानसभेमध्ये निर्णय करतो, माहिती घेतो. उदयजी सारखे ज्येष्ठ आमदार मंत्री आम्हाला मार्गदर्शन करतात, पण नेमका त्याचा उत्साह परिणाम काय झाला हे आपल्याला कळत नसतं. ते सामान्य नागरिकांमध्ये त्या निर्णयावरून काय अभिप्राय आहे याबद्दल कधी कधी मंत्रालयात बसून साशंकता निर्माण होते. पण आज रत्नागिरीत या आपले दोन लोककला नमन आणि जाखडी याला लोककलेचा दर्जा देऊन अनुदान देण्याचा निर्णय ज्यावेळेला केला, त्यानंतर तुमचे आता चेहरे बघितल्यावर खरंच मनापासून खूप बरं वाटलं. तुमचं सगळ्यांचं वाक्य म्हणून नाही सांगत, हे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि सुनेत्राताई पवार यांच्या नेतृत्वाला द्यावं लागेल. कारण हा प्रस्ताव ज्यावेळेला मी त्यांच्याकडे घेऊन गेलो त्यावेळेला देवेंद्रजींनी अर्ध्या मिनिटात सांगितलं, हे तातडीने आज सभागृहामध्ये निवेदन कर आणि घोषित कर आणि शासन निर्णय निर्गमित कर, हे त्या ठिकाणी सांगितलं. पण ही कल्पना मुली मांडल्यामध्ये मी उदय सामंत यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त केले. कारण उदयजी तुम्ही असाल, किरणजी असेल, प्रमोदजी असेल, कदमजी असतील, आमचे शेखर निकम असतील, या उदयजींनी मला विधानसभेत, तसं ते मला कधी पकडत पण नाही आणि झखडत पण नाही, पण त्या दिवशी मला त्यांनी सभागृहात पकडलं. नॉर्मली उदयजींकडे लोक काहीतरी मागायला जातात, मागायला म्हणजे इन्व्हेस्टमेंट, रोजगार आणि विविध पद्धतीचे रोजगार निर्मितीचे प्रकल्प. तर मी म्हटलं आज मला थांबवलं, याचा अर्थ माझ्या हातात काहीतरी लागेल. पण ते मला म्हणाले की मला तुला एक पत्र देऊन बरेच दिवस झालेत, पण त्यावर निर्णय तू केलायस की नाही मला माहित नाही. मी म्हटलं काय सामंत साहेब? ते म्हणाले की अशा पद्धतीने आपल्याकडे 5 लोककलांना अनुदान देण्याची योजना आहे, त्या लोककला म्हणून घोषित केल्या आहेत. त्यामध्ये आमच्या आणि माझ्या रत्नागिरी जिल्ह्यातलं नमन आणि जाखडी हे नाही आहे. मी म्हटलं तुमचा काय आदेश आहे? उदयजी मला म्हणाले की तुम्ही याबद्दलचा निर्णय करा, माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी बोला, वाटलं तर मी येईन, पण हा निर्णय झालाच पाहिजे. मी सांगतो त्यांचा च माझ्या इतक्या डोक्यात गेला की मी तो झालाच केला आणि हा निर्णय. आपल्या सणांना उत्सवांना रंग भरणारी आहे, आपल्या धार्मिक अधिष्ठानाला बळकट करणारी आहे. मला ते जास्त महत्वाचं वाटतं. याचं कारण आम्ही या खेळांमधनं दाखवतो काय, तर आमच्या जगण्याची मूल्य मग कधी रामायणातून, कधी महाभारतातून, कधी कृष्ण उभारून, कधी राम उभारून, कधी अर्जुन उभारून, कधी गणरायाचं वंदन करून, कधी भगवान शंकराला आवाहन करून. आणि मग इथेच खरी गंमत आहे की माझ्या कोकणातल्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यातील आमचे कलाकार केवळ मनोरंजनासाठी नाही, मनोरंजन तर आहेच, पण त्याबरोबर समाज प्रबोधन आणि त्याबरोबर धार्मिक प्रथा परंपरा जपवणारे आहेत. आणि हे या आपल्या लोककलेचं विशेष आहे. कोणीतरी आख्यायिका सांगितले, या 64 कलांचा अधिपती भगवान शिवशंकर यांचं पहिलं नृत्य ही पहिली कला पृथ्वी तलावरची आहे. आणि अध्यात्मामध्ये असं मानलं जातं की ज्या वेळेला आपला देह, आपला आत्मा आणि दैहिक माध्यमातल्या सर्व पेशी यांचा रिदम, ताल जर एक असेल तर माणूस तल्लीन होतो. तो रिदम एक असला, देह, आत्मा आणि पेशीचा, त्या तल्लीन अवस्थेमध्ये भगवंताचं दर्शन होतं. ही मान्यता आपली आहे. मग ह्या रिदमला शोधण्याचा मार्ग कुठला आहे? आज वारी चालू आहे. या वारीमध्ये चालणारे वारकरी
त्यांचा टाळ मृदुंग हे आमचं रिदम एका अर्थाने तल्लीन होण्याचं माध्यम आहे, ब्रह्मानंदी आनंद मिळण्याचं माध्यम आहे. हेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मध्ये माझ्या मते माझ्या लोककलांमधल्या कलावंतांनी आपल्यामध्ये ताल आणि रिदम करून तल्लीन होऊन भगवंताची आराधना करण्याचं माध्यम म्हणजे माझा नमन आणि जागडी खेळ आहे. हे आमचा अधिष्ठान की भांडवली अनुदान आणि प्रयोगात्मक अनुदान, त्यामध्ये आमचं दशावतार होतं, 4 अन्य लोककला होत्या. आणि मग ज्या वेळेला हा विषय समोर आला की 2008 पासून सिंधुदुर्गातला दशावतार असेल, बाकीच्या ठिकाणी 4 वेगवेगळे लोककला आहेत, यांच्या प्रयोगात्मक प्रयोग केल्यावर मिळणारं अनुदान हे 2008 पासून एकत्रितरित्या 2,22,00,000. आणि म्हणून पहिला निर्णय आपण केला तो म्हणजे आता दशावतार सहित अन्य 4 लोककलांना प्रयोगात्मक अनुदान केवळ 2,22,00,000 नाही, दुप्पट करून 4,44,00,000 आपण केलं. आणि त्या सगळ्यामध्ये या पथकाचे चालक मालक आणि कलाकार दोघांनाही ऑन अकाउंट जातील, कारण मालकांनाही खर्च आहे, कलाकारांनाही असं वाटतं आमच्या अकाउंटवर पैसे हवेत, म्हणून दशावतारचा निर्णय केला. ज्या दिवशी हा निर्णय केला त्याच दिवशी मला उदयजी भेटले आणि मी जो मगाचा प्रसंग सांगितला तो सगळी कहाणी विधानसभेच्या गॅलरीत झाली. आणि मग आपण निर्णय केला आता 5 लोककलांवर थांबून चालणार नाही, त्यामध्ये 4 अजून लोककला आपण वाढवू आणि त्यातल्या 2 आपल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग मधल्या, त्या म्हणजे नमन आणि जागडी, याला सुद्धा प्रयोगात्मक अनुदान 50,000 रुपयाप्रमाणे प्रत्येकी 10 लाख रुपये देण्याचा शासन निर्णय आपण केला. आणि म्हणून आज आपल्याला सगळ्यांना त्या ठिकाणी भेटण्याचा मला आनंद होतो. अजून बऱ्याच समस्या आहेत, त्या समस्या आपल्याला सोडवायच्या आहेत. मी तुम्हाला अतिशय नम्रपणे सांगतो, हे सरकार जे देवेंद्रजी, एकनाथजी, सुनेत्राताईंच्या नेतृत्वात काम करत आहे, याची हीच भूमिका आहे. किंबहुना भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी सुद्धा मांडलेला सिद्धांत हाच आहे, विरासत से विकास तक. आम्हाला विरासत पण जपायची आहे आणि विकास पण साध्य करायचा आहे. मग विरासत काय आहे? ही लोकसंस्कृती, लोकनाट्य, लोककला, लोक चळवळ, लोकवाद्य ही आमची विरासत आहे. आणि म्हणून ती जतन, संवर्धन आणि बरोबरीने त्याला उभं करण्यासाठीची मदत, सहकार्य, आपली सेवा हे राज्य सरकारने ठरवलेला निर्णय आहे. आपण भजनाचा उल्लेख केला. गेल्या वर्षी उदयजी गणेशोत्सव आपला राज्य महोत्सव म्हणून आपण घोषित केला आणि त्यावेळेला आपण पहिल्यांदा निर्णय केला की राज्यातील जी भजनी मंडळ आहेत त्या सगळ्या भजनी मंडळांना प्रत्येकी, म्हणजे आता ऑफकोर्स इथे रजिस्टर्ड आहेच, पण भांडवली म्हणून त्यांच्या मृदुंगासाठी, तबल्यासाठी, ढोलकीसाठी, पेटीसाठी 25,000 रुपये प्रति मंडळ देण्याचा निर्णय आपण केला. 1,500च्या दरम्यान मंडळांना आपण गेल्या वर्षी दिलं, या वर्षी सुद्धा भजनी मंडळांना आपण अनुदान देऊ आणि त्यामध्ये रजिस्ट्रेशन मध्ये त्या ठिकाणी मर्यादाच्या सूट सुद्धा केल्या. लोककला त्याला घोषित करायचे. आज मी आपल्याला शब्द देतो, या भजनी मंडळांना सुद्धा, भजनी लोक कलाकारांना सुद्धा आपण लोककला म्हणून येत्या महिनाभरात घोषित करू, कारण ही आपली प्रथा परंपरा. आज या ठिकाणी कोकणात ज्यावेळेला आपण उभे आहोत त्यावेळेला मला याचाही उल्लेख करावा लागेल, आपण लोककलेबद्दल, संस्कृतीबद्दल, प्रथा परंपरेबद्दल जेवढे जागृत आहोत तेवढंच आपल्याला सजग, आपल्याला विकासाच्या चाललेल्या भूमिकेत समर्थनार्थ उभं राहून राहायला लागेल. मी या ठिकाणी मुद्दामून सांगतोय, विकासाची नवीन नवीन परिमाण रोजगार निर्मितीची असतील, आमच्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी घेतलेले निर्णय असतील, यामध्ये
जो शेतकरी माझा त्याचा विमाचा आणि कर्ज विमाचा हप्ता भरतो त्याला सूट देणं असेल, या सहित सर्व गोष्टी पूर्ण करण्याची भूमिका घेऊन आपण काम करतो आहोत. यामध्ये आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद आम्हाला हवा आहे. आज ज्या वेळेला आपण आनंदामध्ये, उत्साहामध्ये, भरामध्ये एकत्र आलो, त्यावेळेला अजून एक गोष्ट मला या ठिकाणी सांगायची आहे. येत्या काही महिन्यामध्ये एक मराठी सिनेमांचा चित्रपट महोत्सव सुद्धा आपण कोकणामध्येच करणार आहोत. त्याचाही निर्णय आपण करतो आणि तोही कोकणामध्ये करू. या अशाच पद्धतीच्या कामामध्ये आपला सगळ्यांचा आशीर्वाद आम्हा सगळ्यांबरोबर सातत्याने राहो, एवढीच मनोकामना, इच्छा, अपेक्षा व्यक्त करतो.